आहे आपल्या शिक्षण विभागासाठी जे केंद्रीय मंत्रालय आहे शिक्षण मंत्रालय त्याच्या अंतर्गत दर 10 वर्षांनी शैक्षणिक धोरण राबवलं जातं. म्हणजे 10 वर्षानंतर काय काय बदल झाला शिक्षणाच्या या क्षेत्रामध्ये त्याच्या अनुसर करून नवीन अभ्यासक्रम नवीन अध्यापन पद्धती ह्या सगळ्या गोष्टीचा त्या धोरणामध्ये समावेश होतो. तसाच आता नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे. 2020 साली नवीन शैक्षणिक धोरण शासनानं त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. तर त्या नवीन शैक्षणिक धोरणाला आता 4 वर्ष झाले. 2020ला मान्यता मिळाली, मंजुरी मिळाली आणि हळूहळू आता हे 4थं वर्ष त्याचं अंमलबजावणी चालू आहे. कोरोनामुळे थोडंसं ते लांबलं, पण आता 2022-23 पासून हळूहळू एक त्यातले जे काही शिफारशी आहेत